आंबेडकर अवमान प्रकरणात नवा ट्विस्ट. खोट्या तक्रारींचं राजकारण केल्याचा गावकऱ्यांचा आरोप. महापुरुषांचा अवमान झाकण्यासाठी खोट्या आरोपांचा डाव. आंबेडकरांवरील पोस्टनंतर गाव बंद. आता खोट्या तक्रारींवरून नवा वाद. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जुने खारे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी आणि भीमसैनिकांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत मंगेश बेकारसे आणि त्यांच्या पत्नीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी मंगेश बेकारसे यांनी सोशल मीडियावर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे गावात आणि परिसरातील आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ 31 मे रोजी गाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने पार पाडल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. आंदोलनादरम्यान कोणतीही हिंसा, तोडफोड किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र आंदोलनानंतर मंगेश बेकारसे आणि त्यांच्या पत्नी ज्योती बेकारसे यांनी काही भीमसैनिकांवर आणि गावकऱ्यांवर खोटे आरोप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजार जबरदस्तीने बंद पाडला, घरावर हल्ला झाला, तोडफोड करण्यात आली, तसेच मानसिक त्रास दिला, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच समाजात तणाव निर्माण करणारे आणि दिशाभूल करणारे कथित खोटे आरोप करणाऱ्यांचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. या प्रसंगी समस्त आंबेडकरी समाज, कर्जुने खारे ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. आमची आज प्रमुख मागणी ही होती की काल जे बेकरच्या कुटुंबियांनी SP ऑफिसला येऊन जे भीमसैनिकाविरोधात खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात आम्ही SP साहेबांना आज निवेदन देऊन सत्यता SP साहेबांना दाखवून दिलेली आहे. कारण की गेले 30 तारखेला ज्यावेळेस आम्ही MIDC पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की मंगेश बेकरशे नामक डॉक्टरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची विटंबना करत सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल केली होती, त्या संदर्भात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या संदर्भात आम्ही पूर्ण गावबंदची हाक पण दिली होती. गावबंदची हाक दिल्यानंतर पूर्ण गावाने तो उत्कृष्ट प्रतिसाद दिला. पूर्ण गाव व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्या संदर्भात डॉक्टर बेकरशे व त्यांच्या पत्नी सौ ज्योती बेकरशे यांनी खोटी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला भीमसैनिकावरती. कारण की आम्ही कोणत्याही भीमसैनिकांनी त्यांच्या घरावरती दगडफेक किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे अनुचित शब्दाचा वापर केलेला नव्हता. सगळं शांततेच्या मार्गाने, बौद्धिकतेच्या मार्गाने हा आंदोलन आम्ही शांततेत घेतलं होतं. परंतु जाणून बुजून काही समाजकंटकाला हाताशी धरून गावातील ह्या SP ऑफिसला येऊन इथं त्यांनी खोटी तक्रार दाखल केली. या संदर्भात आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ, गावकरी व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित होऊन सत्यता SP साहेबांना आणून दिलेली आहे. SP साहेबांनी आम्हाला या प्रकारे आश्वासन दिलेले आहे की सदर चौकशी करून पूर्णतः त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जय भीम, जय शिवराय. आज अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का साहेब यांना वंचित बहुजन आघाडी आणि भाळुनी आमचे तालुका युवक अध्यक्ष संकेत पटेकर यांच्यावर आणि खारेकर्जुनी येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न काल डॉक्टर बेकरचे कुटुंब यांनी SP साहेबांकडे केला. पण त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करून आज SP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डॉक्टर बेकरसेवर कोणत्याही प्रकारचा आमच्या समाज बांधवांनी अन्याय केलेला नाहीये. त्यांना जे कोणी चपलाचा हार किंवा काळा फासला असेल ते करणारे दुसरे कोणतरी असतील, पण आमच्या एकही समाज बांधव त्या वेळी तिथं उपस्थित नव्हता. आणि तुम्ही जे यांनी जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत असं आमच्या निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळं त्या बेकरचे कुटुंबावर देशद्रोहाचा तसेच ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली.